डॉक्टर यशवंत मनोहर. आज त्यांनी आमचं फुले आंबेडकर अध्यासनाचं हे निमंत्रण स्वीकारलं. ते इथं आले, याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना आपली मांडणी करायला विनंती करतो. डॉक्टर यशवंत मनोहर. भावंडांनो, आपण सर्वच आज बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या अभिवादनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व संयोजक, त्यांचे सहकारी आणि सर्व भावंडांनो, माझ्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं मी जय भारत, जय संविधान आणि जय भीम करतो. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मला जी एक विशेष अशा प्रकारची गोष्ट जाणवलेली आहे ती मी आपणापुढे सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन का करतो? आपण म्हणजे सगळ्या दुनियेतले लोक, आपण म्हणजे सगळे भारतातले लोक. हे सगळे लोक बाबासाहेबांना अमुक ज्ञानाचं प्रतीक मानतात, सर्वश्रेष्ठ बुद्धिमान माणूस मानतात, विश्वाचे निर्माते मानतात, भारताचे निर्माते मानतात, माणुसकीच्या नव्या जडणघडणीचे निर्माते मानतात. बाबासाहेब आंबेडकरांना अशी खूप खूप विशेषणं लावली जातात आणि जगाच्याही आणि आपल्याही लक्षात एक गोष्ट येत जाते की बाबासाहेब आंबेडकर यांची प्रज्ञा आणि प्रतिभा इतकी इतकी कक्षाविहीन असीम आहे की ही सगळी विशेषणं बाबासाहेबांच्या संदर्भात लावली जात असताना फडफडतात आणि आपली एक प्रकारची असमर्थता व्यक्त करतात, अपुरी पडतात ही सगळी विशेषणं बाबासाहेबांचं वर्णन करताना. मी सुद्धा त्यांच्या साहित्याचा, चळवळीचा एक छोटासा अभ्यासक आहे आणि माझी जी काही छोटी मोठी प्रज्ञा आहे ती सुद्धा बाबासाहेबांना शब्दात पकडताना हवाल दिलं होते. मोठं नवल वाटतं मला या प्रज्ञेचं, या तत्वज्ञ युगमेंदूच, विश्वमेंदूच मला मोठं नवल वाटतं की एका छोट्याशा आयुष्यामध्ये या प्रज्ञेनं सगळ्या जगात संचार केला, सगळ्या जगाला प्रभावित केलं, जागतिक डिस्कोर्स मध्ये, विचार विश्वामध्ये. आता बाबासाहेब आंबेडकर हे एक महानायक, तत्वज्ञानाच्या क्षेत्रातले महानायक म्हणून पुढे येत आहेत, आणले जात आहेत. त्यांचं महत्व लोकांना भारतातल्याही आणि जगातल्याही पटायला लागलेलं आहे. भारतातले आणि जगातले सगळेच लोक बाबासाहेबांसंबंधी हे अभिवादन करतात बाबासाहेबांना. त्याची कारण काय असली पाहिजेत? काय दिलं त्यांनी मानवतेला, मानवी जीवनाला काय दिलं बाबासाहेबांनी, ज्यामुळे सगळी मानवता त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. सगळं मानवी जीवन त्यांच्या प्रती एक प्रकारे नम्र होतं त्यांच्या पुढे. युगानी युगे ही प्रज्ञा आणि तिचा उजेड कायम राहील सूर्यासारखा,
या उजेडाचं वय सूर्याच्या उजेडा इतकंच अफाट आहे असं मी आपणाला सांगेन. माझ्या पुढे पहिली गोष्ट अशी येते की बाबासाहेबांनी मानवी जीवनाला की त्यांनी स्वाभिमान दिला. माणसांना कणेच नव्हते, माणसांना चेहरेच नव्हते, माणसांना डोकी होती पण विचार करण्याचं इंद्रिय त्यात नव्हतं होती. माणसं कोसळून गेलेली होती, माणसं जमीनदोस्त झाली होती, उद्ध्वस्त झाली होती. माणसं म्हणजे माणसांची माणुसकी ही पेची राग झालेली आहे, जमीनदोस्त झाली आहे. आणि ही गोष्ट जे जमीनदोस्त झाले किंवा उद्ध्वस्त झाले त्यांनी अपरिहार्यतेचा एक भाग म्हणून ही गोष्ट मानलेली आहे. या गोष्टीला पर्याय नाही, ही गोष्ट अपरिहार्य आहे असं या लोकांच्या थकलेल्या, थांबलेल्या, गोठलेल्या मानसिकतेनं मानलेलं होतं. या पार्श्वभूमीवर जगातला एक महान तत्वज्ञ म्हणून बाबासाहेब जेव्हा आपल्या नजरेपुढे येतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की बाबासाहेबांनी या मोडलेल्या मनांना उभं करणारा सिद्धांत दिला, या मेलेल्या मनांना जिवंत होण्याची एक अग्निविद्या दिली. ह्याच्यामध्ये कोण कोण आहेत तर भारतातला संदर्भ तुम्ही घेतला तर पहिल्या पातळीवर स्त्रिया आहेत, त्या 50% आहेत, ज्या दास म्हणूनच मानल्या गेल्या होत्या. न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती, ज्यांना स्वतंत्र होण्याचा कोणताही अधिकार नाही, त्या स्वातंत्र्याला पात्रही नाहीत. पण या स्त्रियांबरोबरच इतरही अनेक जवळजवळ 80% लोक या भारतामध्ये होते आणि भारताच्या बाहेरही असे अनेक लोक होते. या देशामध्ये मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, भटके आहेत, विमुक्त आहेत, ओबीसी आहेत. हे सगळे लोक एका अर्थानं परंपरेनं दिलेलं जीवन बिनबोभाट जगणारे लोक होते. हे लोक स्वतःची शक्ती विसरले होते, स्वतःच्या अस्तित्वाचं सत्व विसरले होते, सेन्स विसरलेल्या मनांना बाबासाहेबांनी जिवंतपणा बहाल केला, स्वाभिमान बहाल केला. स्वातंत्र्य हा तुमचा अधिकार आहे. तुम्ही गुलाम म्हणून जन्माला आला नाहीत. पृथ्वीच्या पाठीवर, भारताच्या पाठीवर तुम्हाला गुलाम म्हणून घडवलं गेलेलं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लोकांना समजावून सांगितलं आणि त्यांना स्वातंत्र्याचा हा एक स्वातंत्र्याची नवी विद्या त्यांनी या सगळ्या लोकांना दिली. आणि हा स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य म्हणजे मनाचं स्वातंत्र्य, स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट हा त्यांनी या लोकांना मिळवून दिला. आणि हे लोक बंडखोर झाले. या प्रत्येक माणसाच्या खांद्यावरती एक धगधगत निशाण आपल्याला दिसतं, बंडखोरीचं जळतं निशाण आपल्याला दिसतं बंडखोरीचं. बाबासाहेब आंबेडकरांनी ही निशाणांची निर्मिती केलेली आहे. बांधवांनो, या गोष्टीसाठी दुनिया, या गोष्टीसाठी भारतातले सगळे उपेक्षित वंचित लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात. दुसऱ्या पातळीवर माझ्या लक्षात असं येतं
की भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी एकमयतेचं स्वप्न दिलं, अखंडतेचं, ऐक्याचं एक नव सिद्धांतन दिलं. भारत देश कसा होता? असंख्य जाती तितकी राष्ट्रे, असंख्य धर्म तितकी राष्ट्रे. ह्या सगळ्या जाती म्हणजे जखमा, हे सगळे धर्म म्हणजे जखमा. आपला देश असा वुंडेड कंट्री होता, जखमांचा देश होता, अनेक देशांचा हा देश होता. इथं अनेक देश उपस्थित होते, म्हणून देश नावाची गोष्ट इथे जन्माला येणं अशक्य होतं. त्या पातळीवर बाबासाहेबांनी भारत नावाचा हा देश एकत्र गुंफणारं सूत्र दिलं. ते बंधुतेचं सूत्र आहे, ते भगिनीत्वाचं सूत्र आहे, ते ऐक्याचं सूत्र आहे. आणि हे सूत्र बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानातही दिलं, त्यांच्या धम्मातही दिलं, आणि त्यांच्या एकूण तत्वज्ञानामध्ये सुद्धा हेच सूत्र आपल्याला दिसतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली 1938 मध्ये. त्यांनी हे सांगितलं, केवळ भारतीय आहे, केवळ आणि केवळ भारतीय आहे. मी कुठली जात नाही, मी कुठला धर्म नाही, कुठला प्रांत नाही, कुठली भाषा नाही, कुठला वंश नाही, कुठला पंथ नाही. या सगळ्या विघटनशीलता ओलांडूनच मी आता नती आहे. आम्ही भारताचे लोक, आपल्याला सगळं तपशील माहित आहे, आम्ही भारताचे लोक. याचा अर्थ असा आहे की आम्ही जातींचे लोक नाहीत, आम्ही धर्मांचे लोक नाही आहोत, आम्ही त्या प्रदेशाचे त्या भाषेचे लोक नाही आहोत. याच्याही पल्याड जाऊन बाबासाहेबांनी 51व्या कलमामध्ये सांगितलं की याच्याही पल्याड जाऊन एक भारतीयता, एक बंधुता, एक भगिनीता तुम्ही वाढीस लावली पाहिजे. हा जो बंधुतेचा, हा जो ऐक्याचा, एक भारतमयतेचा, विविधता आहेच, पण तिच्यामध्ये विषमता शोधू नका आणि विषमता निर्माण करू नका. विविधतेमध्ये एकमयता निर्माण करा, ऐक्य शोधा. अशा प्रकारचा सिद्धांत बाबासाहेबांनी भारताला आणि पर्यायाने जगातल्या सगळ्या विखुरलेल्या लोकांना दिला. आणि तो मला वाटतं अत्यंत महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी तिसरी गोष्ट आपल्याला काय दिली, ज्याच्यामुळे आपण त्यांचं अभिवादन करतो. सगळेच भारतीय, जगातले सगळेच लोक आम्ही बाबासाहेबांना का मानतो, तर त्यांनी आम्हाला मनाचा खुलेपणा दिला. आपली मन कुठल्याही विचाराच्या, जातीच्या तुरुंगात टाकू नका, तुरुंगाबाहेर या. कुठल्याही बंधनात टाकू नका स्वतःला, बंधनांच्या बाहेर या, मुक्त व्हा. तुमचे पंख कोणाला छाटू देऊ नका आणि तुम्हीही ते पंख असे गुंडाळून घेऊन बसू नका. बाहेर या. एक असीम आकाश, संधीचं आकाश, आकांक्षांचं, आशांचं आकाश तुमची वाट पाहताय. तुम्ही पंख पसरावेत ह्याची वाट पाहताय. हा खुलेपणा, ह्या उमेदी नव्या बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या. त्यांच्या तत्वज्ञानाचा हे मूल केंद्र आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि ते अद्भुत आहे. केवळ आपण त्याच्या संबंधी वंदनच करावं त्या बाबासाहेबांना, अशा प्रकारचं हे सूत्र आहे. आणि बाबासाहेबांनी जी दुसरी गोष्ट दिली आहे ती म्हणजे पुनर्रचना. द पर्पज ऑफ धम्मा इज टू रिकन्स्ट्रक्ट द वर्ल्ड असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबांनी धम्म सुद्धा रिकन्स्ट्रक्ट केला.
पुनर्रचना कशाची करायची? आणि ती एका वेळेला करून भागत नाही. पुनर्रचना आपल्या मनाची करायची, पुनर्रचना आपल्या विचार प्रक्रियेची करायची, पुनर्रचना समाजाची करायची, पुनर्रचना संपूर्ण विश्वाची करायची. पुनर्रचना म्हणजे फेररचना, नवी मांडणी. दरवेळेला नवनव्यानं तुम्ही ह्या मांडण्या करीत जा. एका ठिकाणी थांबू नका, एका ठिकाणी गोठून राहू नका. अशी ही पुनर्रचना. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला सांगितलं, विचार कुठं थांबत नाही, ज्ञान कुठेही थांबत नाही, कोणापाशीही थांबत नाही. मला वाटतं बाबासाहेबांनी मानवी जीवनाला दिलेली ही फार मोठं अशा प्रकारचं देणं आहे बाबासाहेबांचं. स्वतंत्रपणे विचार करा. विचार कुठेही थांबेल असं वागू नका. विचार कुठे थांबत नसतो, विज्ञान कुठेही थांबत नाही. विज्ञान एक शोध लागला, एक सत्य हाती आलं की त्या सत्यातल्या, त्या शोधातल्या उणीवा, त्या त्रुटी लक्षात घ्यायला लागतं विज्ञान. आणि या त्रुटी लक्षात घेऊन विज्ञान नव्या सत्याच्या शोधाला निघतं. अंतिम सत्य विज्ञानाला गृहीत नाही धरतायत. अंतिम सत्य पुढे पुढे सरकत जातं आणि विज्ञान प्रतिभा त्याच्याकडे धावत राहते. तसं ज्ञानाचं आहे, तसं सत्याचं आहे. आणि म्हणून कुठेही थांबू नका. ज्ञान कोणापाशी थांबत नाही. तुम्हाला ज्ञान निर्माण करा, ज्ञानबंधू व्हा, ज्ञानमित्र व्हा. पण याच्याही पेक्षा तुम्ही ज्ञान निर्माते व्हा, ज्ञान पिते व्हा. असा जो बाबासाहेबांचा संदेश आहे तो मला फार मोलाचा वाटतो असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञान निष्ठा म्हणजे उच्चारणाचा मुद्दा नाही आहे. ही विज्ञान निष्ठा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जिरवण्याची, वरवण्याची आणि तसं व्यक्तिमत्व साक्षात करण्याची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी आपल्याला ही गोष्ट दिली. रॅशनल ह्युमॅनिझम दिला. आपण मानवतावादी आहोत, पण हळवे, भावनिक अशा प्रकारचे मानवतावादी नाही आहोत. आपण रॅशनल आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलंय की जिथे रॅशनलिझम नाही तिथं बुद्धिझम नाही. मित्रांनो, बाबासाहेबांनी ही ज्ञानाची महत्ता सांगितली. मानवी बुद्धिमत्तेची हे वैशिष्ट्य सांगितलं. मानवी बुद्धिमत्ता स्वतःही कुठं थांबत नाही, जीवनालाही थांबू देत नाही. जीवनाला आपल्या सोबत नेते आणि आपण जीवनासोबत चालते. ती खरी जिवंत मानवी बुद्धी. बाबासाहेबांनी ह्या मानवी बुद्धीचं, या बुद्धीच्या स्वातंत्र्याचं, तिच्या कुठल्याही प्रकारच्या सीमाविहीनतेचं आपल्याला महत्व पटवून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळे लोक जे जागृत होतात जीवनात, जे नव्यानं उगवतात, जीवनाच्या निद्रेतून उठतात, ते सगळेच लोक एका अर्थानं नव्या जीवनाच्या वाटा चालायला लागतात. हे पुनर्निर्मितीच्या वाटा चालायला लागतात, सीमोल्लंघन करायला लागतात. एक सीमा ओलांडली की आता परत सीमा ओलांडण्याची गरज नाही असं कधी नसतं जीवनामध्ये. असं विज्ञानासाठी नसतं. आणि विज्ञान निर्माण करणाऱ्या माणसासाठी, वैज्ञानिक डोक्यासाठी असं कधी नसतं. एक सीमा ओलांडली, दुसरी सीमा निर्माण करा. ती सीमा ओलांडा, त्या पुढची सीमा निर्माण करा, ती ओलांडा. केवळ एक सीमा नाही, एक वेळची पुनर्रचना नाही. हे सीमोल्लंघनाचं निरंतरता बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि म्हणूनच आपण एका अर्थानं माणूस म्हणून आपल्या जगण्याला प्रारंभ झाला.
खऱ्या अर्थानं जिवंत स्वातंत्र्य म्हणून आपल्या जगण्याला प्रारंभ झाला. आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागलो, स्वतंत्र प्रतिभांची प्राप्ती आपल्याला झाली, आपण स्वातंत्र्याचे वाटसरू झालो, आपण स्वातंत्र्याचे उपभोक्ते आणि स्वातंत्र्याचे निर्मातेही झालो. स्वातंत्र्य आपण शिकलोही आणि स्वातंत्र्य आपण शिकवणारे अध्यापकही झालो. म्हणून मला वाटतं बांधवांनो की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे जे दिलं ते अत्यंत अपूर्व अशा प्रकारचं आहे. ही माणुसकीच्या निर्माणाचीच तत्वे आहेत, स्वतंत्र माणसाच्या निर्मितीची सूत्र आहेत. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की बाबासाहेबांना आपण अभिवादन करतो. त्याचं हे कारण आहे, आमच्या जगण्यालाच हे नवे प्रयोजन दिलं त्यांनी. आमच्या जगण्यालाच सतत अद्ययावत व्हा, सतत नवनिर्मितीशील व्हा, अशा प्रकारची एक विद्या त्यांनी शिकवली. म्हणून आपण जगातलेही आणि भारतातलेही आपण सगळे लोक बाबासाहेबांना अभिवादन करतो. आणखी एक गोष्ट दिली बाबासाहेबांनी, त्यामुळे आपण त्यांना अभिवादन करतो, सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणजे इहवाद. काय आहे सेक्युलरिझम? विविधता आहे, धर्मांची विविधता आहे, प्रदेशांची विविधता आहे, भाषांची विविधता आहे. हे विविधता जपली पाहिजे. विविधता म्हणजे सौंदर्य, पण विविधता म्हणजे विषमता नव्हे. जाती म्हणजे विषमता, धर्म विषमता शिकवतात. आणि म्हणून ही विषम त्यांना तुम्ही हद्दपार केलं पाहिजे जीवनातून. विषमता जे जे शिकवतात, धर्मग्रंथ असो, साहित्य असो, कुठलेही धर्म असोत, कुठल्याही रूढी परंपरा असोत, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला विषमता शिकवतात त्या गोष्टी तुम्हाला शोषण शिकवतात, शोषण करायला आणि शोषित व्हायलाही शिकवतात. आणि म्हणून तुम्ही या गोष्टी शिकवणाऱ्या गोष्टींना शत्रू मानलं पाहिजे, मानवतेचे शत्रू मानलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेबांनी आपल्याला दिली. 1976 साली आपल्याला हे माहित आहे की इंदिरा गांधींनी संविधानाच्या प्रियांबल मध्ये सेक्युलरिझम आणि समाजवाद, सोशलिझम हे दोन संकल्पना टाकल्या. ह्या टाकल्या संकल्पना ही गोष्ट चांगलीच झाली, कारण काही लोकांना गृहीत गोष्टी कळत नाही, त्यांचा स्पष्ट उच्चार व्हावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली मुल्कराज आनंदांना एक मुलाखत दिली होती. 1950 सालची गोष्ट आहे. या मुलाखतीमध्ये बाबासाहेब असं म्हणाले होते, आपल्या संविधानामध्ये वी हॅव पुट द आयडियल ऑफ डेमोक्रेसी, आयडियल ऑफ सेक्युलरिझम, आयडियल ऑफ सोशलिझम इन अवर डेमोक्रेसी. हा आदर्श सेक्युलरिझमचा, हा आदर्श समाजवादाचा आपण आपल्या संविधानामध्ये भरून ठेवलेला आहे. त्याचा उच्चार नसेल, पण तो उच्चार सूर्य स्वतःच्या उजेडाचा उच्चार नाही करत. या उजेडाप्रमाणे सूर्याच्या संविधानामध्ये सेक्युलरिझम आणि समाजवाद भरलेला आहे. ही बाबासाहेबांची भूमिका आहे की संविधान सेक्युलरच आहे. याचा अर्थ कोणत्याही धर्माचं शासन या देशात नाही आहे. शासन धर्मातीतच आहे आणि शासनाला कुठल्याही प्रकारचा इहवादाच्या संदर्भात, ऐहिक सुधारणेच्या, ऐहिक प्रगतीच्या संदर्भात कोणताही कायदा करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. आणि म्हणून शासनाच्या या परिप्रेक्ष्यातून
कायद्याच्या परिप्रेक्षातून हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या द्वारा देऊन शासनाला एका अर्थानं सेक्युलरिझमची प्रगाढ अशा प्रकारची प्रस्थापना या देशामध्ये आपल्या मनामध्ये केलेली आहे आणि ती फार महत्वाची आहे असं मला वाटतं. लोकशाही आहे, पण भारतासारख्या देशामध्ये जिथे स्त्रियांना अधिकार नाही, आदिवासींना, भटक्या विमुक्तांना, अनुसूचित जाती जमातींना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत, इथे राजेशाही होत्या, सरंजामशाही होती, अशा सगळ्या प्रकारच्या शाह्या होत्या, वर्णशाही होती, जातशाही होती, वंशशाही होती, या सगळ्या विघटनशाह्या होत्या. पण या देशामध्ये फक्त लोकशाही नव्हते. या सगळ्या शाह्यांमधून लोक वजा झालेले होते. लोकांचा विचारच नव्हता. लोकांच्या हितासाठी या सगळ्या शाह्या नव्हत्याच. ती प्रजा होती, राबणारी प्रजा होती, या लोकांच्या सत्तेचा भार वाहणारी प्रजा होती. त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. सत्तेत जाण्याचा मार्ग राजेशाह्यांनी, या सगळ्या सरंजामशाह्यांनी या लोकांसाठी उपलब्ध केला नव्हता. आम्ही राजे आहोत, आम्ही सरंजामदार आहोत, आम्ही म्हणून तसं वागा. सत्तेत तुम्हाला येण्याची वाटच नाही आहे देशामध्ये, मार्गच नाही आहे देशामध्ये, आणि म्हणून तुम्ही निरंतर प्रजा राहिलं पाहिजे, शासित शोषित राहिलं पाहिजे, असल्या प्रकारची भूमिका या सगळ्या शाह्यांची होती. या सगळ्या हजारो वर्षांच्या शाह्याच्या या मक्तेदारीवर बाबासाहेबांनी एक हातोडा ठेवला, बुलडोझर सुरू केला आणि उद्ध्वस्त केल्या सगळ्या शाह्या. आणि तिथे लोकशाही म्हणजे प्रत्येक माणसाला, मी भारताचा लोक आहे, भारताचे आम्ही लोक आहोत आणि सत्तेत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे, आमच्यासाठी सत्ता राबवणाऱ्या लोकांचं निर्माण करण्याचा अधिकार आम्हाला आहे. आमचे प्रतिनिधी म्हणजे आम्हीच आमचं शासन करणार, आम्हीच आमचा राज्य कारभार करणार, लोकांसाठी, लोकांची अशा प्रकारची शाही म्हणजे लोकशाही. लोकशाही हा जीवनाचा मार्ग आहे, ती जीवनाची शैली आहे. भावंडांनो, बाबासाहेबांनी या देशामध्ये ही मोठी क्रांती केलेली आहे असं मला वाटतं. प्रत्येक माणसाला दिल्लीच्या सत्तेच्या तख्तावर बसण्याचे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. त्यांनी हे सांगितलं आहे. 1951 साली ते हे बोलले आहेत की या देशामधले ओबीसी, या देशामधले भटके विमुक्त, या देशामधले अस्पृश्य हे सगळे एकत्र आले तर ते या देशाची सत्ता हस्तगत करू शकतात. माझ्या संविधानानं या सगळ्या लोकांना तत्वतः या देशाचं नायकपण बहाल केलेलं आहे. आता फक्त तुम्ही एकत्र यायचंय सगळ्यांनी आणि सत्ता आपल्या हातात घ्यायची आहे. असल्या प्रकारचं हे सूत्र बाबासाहेबांनी या देशाला दिलं. लोकशाही ही या देशातली क्रांती आहे असं मी मानतो. आणि म्हणून बाबासाहेबांना आपण आपले उद्धार करते, जगातल्या सगळ्या गोरगरिबांचे उद्धार करते मानतो आणि म्हणून आपण त्यांना अभिवादन करतो. बांधवांनो, एक गोष्ट आहे की बाबासाहेबांनी आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचं महत्व पटवून सांगितलं. स्वतंत्र विचाराचे धनी व्हा, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे धनी व्हा. आणि ह्याबरोबरच बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला मेहनतीची, कष्टांची, अभ्यासाची महत्ता समजावून सांगते प्रत्यक्षामध्ये की कष्ट जर तुम्ही घेतले तर कुठलीही गोष्ट तुम्हाला अशक्य नाही आहे. कुठल्याही प्रकारचा गड तुम्ही सर करू शकता, कुठल्याही प्रकारचं शिखर तुम्ही पायाखाली आणू शकता. असल्या प्रकारची ही फार मोठी गोष्ट बाबासाहेबांनी आपल्याला या देशातल्या सगळ्या
उपेक्षित जनतेला सांगितलेली आहे. आणि त्याहीपेक्षा आणखी एक गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली की ज्याला सुधारणा करायची आहे स्वतःमध्ये आणि पुढच्या लोकांमध्ये, त्यांच्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक मोरॅलिटी आणि रिझन. मोरॅलिटी म्हणजे नैतिकता आणि रिझन म्हणजे बुद्धिवाद. या दोन गोष्टी आहे. नुसती मोरॅलिटी ही असं विषमतेकडे जाऊ शकते, नुसता बुद्धिवाद कोरडा असू शकतो. पण या दोन गोष्टी एकत्र आल्या तर चंद्र सूर्य एकत्र येतात, उजेडाचं एक नवं फ्युजन तयार होतं आणि मानवी जीवनाच्या उन्नयनाचं एक नवं पद्धतीशास्त्र तयार होतं. भावंडांनो, बाबासाहेबांनी आपल्याला हे नवं पद्धतीशास्त्र दिलेलं आहे. मोरॅलिटी. ही मोरॅलिटी कोणती आहे तर मी माझंही आणि माझ्या सोबतच इतरांचाही विचार करणार, त्यांच्याही स्वातंत्र्याचा, कोणाच्याही स्वातंत्र्याला, कोणाच्याही स्वाभिमानाला इजा पोचेल असं माझं स्वाभिमानी वर्तन असणार नाही, असं माझं स्वतंत्र वर्तन असणार नाही. माझी माणुसकी अशी माणुसकी आहे जी संवर्धनशील मूल्य आहे. हे मूल्य आपल्याला बाबासाहेबांनी दिलं. स्वतःपुरतं जगू नका, सगळ्यांपुरतं जगणं हे खरं मानवी जगणं आहे. हे खऱ्या अर्थानं विस्डम आहे, शहाणीव आहे, तीच खरी करुणा आहे. भावंडांनो, बाबासाहेबांनी आपल्याला हे सगळं सांगितलं. याचा अर्थ असा की एक प्रकारचा जीवनासंबंधीचा समंजसपणा, सुज्ञपणा, प्रगल्भपणा, यालाच आपण विस्डम म्हणतो, शहाणीव म्हणतो, ती आपल्याला बाबासाहेबांनी दिली. आपल्यापुरतं जगणं आपल्यासाठी त्यांनी नाकारायला लावलं. आपल्याला ही एक विलक्षण मोठी नैतिकता बाबासाहेबांनी आपल्याला दिली असं मला स्वतःला वाटतं. मी आपल्याला एक भावंडांनो हे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर हा विषय अत्यंत प्रचंड आहे. तो तुमच्या आणि माझ्या आणि कोणाच्याही आवाक्यामध्ये येण्यासारखा नाही आहे. कोणत्याही विषय हे अफाटच आहे. पहा, बाबासाहेब मला कळले असं वाटतं आणि दुसऱ्याच क्षणी ते माझ्या चिमटी बाहेर, माझ्या बुद्धिमत्तेच्या कक्षेबाहेर जाऊन उभे असतात आणि मला खुणावत असतात, ये मला समजावून घे, माझी माणुसकी समजावून घे, जिला कुठली सीमा नाही, जिला कुठली कक्षा नाही, कुठली मर्यादा नाही. आणि म्हणून मला असं स्वतःला वाटतं की ही माणुसकीची, स्वयंप्रकाशितपणाची, अत्तसूर्यत्वाची, अत्तदीपत्वाची ही जी विद्या आहे ती आम्हाला बाबासाहेबांनी दिली, भारतीयांना दिली, जगातल्या सगळ्याच उपेक्षितांना दिली. म्हणून आम्ही आज भारतातले लोक, सगळ्या स्त्रिया, आम्ही सगळेच लोक मनुष्यमय जीवन जगतो आहोत. आम्ही भारतातले आणि जगातलेही लोक अशा प्रकारचं स्वयंभू, अशा प्रकारचं सार्वभौम, अशा प्रकारचं स्वतंत्र आणि मनुष्यमय, एकमय जीवन आम्ही जगतो. लाथाडून लावलेला आहे, सगळीच लाचारी आम्ही लाथाडून लावलेली आहे आणि स्वातंत्र्याला आम्ही आमच्या मस्तकाला बांधलेलं आहे. आमच्या मस्तकाला जे आम्ही स्वातंत्र्य बांधलं, आमच्या मस्तकाला जो आम्ही विस्डम बांधला, त्या विस्डमचं आणि त्या स्वातंत्र्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्ही त्यांना अभिवादन करतो. त्याचं हे एकमेव कारण आहे. भावंडांनो, आपण हे शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. थांबतो. जय भारत, जय संविधान, जय भीम. धन्यवाद सर.
अतिशय विस्तृत अशी आणि नेमकी तुम्ही मांडणी केलेली आहे. मोडलेल्या मनाला जिवंत करण्याचा सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. इथं आपण प्रारंभ केला आणि त्या सूत्राला धरून तुम्ही एकूणच बंधुता किंवा पुनर्रचना, इहवाद आणि लोकशाही या अनुषंगानं आपण संपूर्ण मांडणी जी आहे तर ती मांडणी केली. या सगळ्या विवेचनामधून एक तुमचा जो एक ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना केवळ संकुचित भूमिकेतून आणि विचारातून न पाहता आपल्याला अधिक विस्तृत आणि जाणीवपूर्वक अधिक व्यापक तत्वांच्या अनुषंगानं पाहिलं पाहिजे, हे जे तुमचं म्हणणं आहे ते म्हणणं अतिशय महत्वाचं आहे असं मला दिसतं. तुम्ही अतिशय नेमक्या पद्धतीनं ही जी मांडणी केली त्याबद्दल मी तुमचे पुन्हा आभार मानतो. एकच मिनिट फक्त. मनोहर सर, मनोहर सर, मोबाईल कुठे आहे? सर तुमच्याशी बोलत आहे. मनोहर सर, तुमच्याशी बोलत आहे. मनोहर सर, बोला बोला, तुमच्याशी बोलत. अनिल बोलतोय तुमच्याशी. हॅलो म्हणा. हो का? सर, एक आमचे जे कुलसचिव आहेत ते जॉईन होता आहे आणि आमचा अगोदरचा एक कार्यक्रम होता, थोडासा तो सकाळ 4चा कार्यक्रम संपून तो त्याचा हे चाललाय. आपण आपण श्रोत्यांशी संवाद असा करायचा की इथं थांबूया. अशोक, हॅलो. हा, नाही, आपण श्रोत्यांशी संवाद साधायचा, प्रश्न उत्तर की थांबायचा. तुमचा तो नंबर, तो व्हॉट्सअप नंबर आहे का? हो. माझा आज याच्यामध्ये बरं का दिव्य मराठीमध्ये मस्त लेख आलाय, तो व्हॉट्सअपवर पाठवू का तुम्ही? अशोक, सरांना विचार की तुम्ही काही इथं अनेक श्रोते आलेले आहेत, आवर्जून त्यांच्याशी तुम्ही संवाद साधाल का, प्रश्न उत्तर केली तर चालतील का, विचार ना. सर, काही श्रोत्यांचे प्रश्न येत आहेत तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. एक मिनिट आहे. नाही, हा. ओके. अनिल, हा, आवाज येतोय माझा? हो येतोय. चॅटवर प्रश्न टाक, सर त्याची उत्तरं देतील ना. नाही, इथं ते डायरेक्ट बोलू शकतात सगळे, त्यांना मायक्रोफोन चालू केला की बोलता येईल. चालेल ना, बोलू शकतात सर. हो ठीक आहे. इसको ये कर दे. हे करा. आपल्याला मी सरांशी बोललो, आपल्याला आपण जर काही प्रश्न आणि या अनुषंगाने बोलायचं असेल तर सर आवर्जून सगळ्यांशी संवाद साधतील. इथं अनेक प्राध्यापक आहेत, विविध विद्यापीठातील अध्यापक आणि प्रमुख आहेत. डॉक्टर मंजिरी कामत आहे, डॉक्टर सुनीता मगरे आहेत, डॉक्टर वंदना महाजन आहेत, डॉक्टर गणेश चंदनशिव आहेत, डॉक्टर संतोष राठोड सर आहेत, अनेक प्राध्यापक आणि मंडळी आहेत. तुम्ही आवर्जून सरांशी काही प्रश्न उत्तर हे करू शकता, बोलू शकता. मी विनंती करतो की तुम्ही सरांशी बोलायला हरकत नाही. सर जय भीम. हा, बोला ना. सर जय भीम. अशोकजी, सरांचा हे म्यूट करा ना, अनम्यूट करा.
हा बोला. सरांचं व्याख्यान म्हणजे हे एक आंबेडकरी विचाराचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. तुमचं लक्षात येतं का मला सांगा. आणि सरांमुळे सरांच्या आजच्या व्याख्यानातून एक वेगळ्या प्रकारची दिशा आमच्यासारख्या नवीन कलावंतांना किंवा नवीन विचारवंतांना ती मिळते आहे. आणि त्यातून आम्ही खऱ्या अर्थाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय 6 डिसेंबर निमित्ताने. आणि ह्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने सरांनी आम्हाला जे काही संबोधित केलेलं आहे. हेडफोन द्या सरांनी. सर जय भीम. बऱ्याच वर्षानंतर सर पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला मिळालं एक जागतिक पातळीवरचा विचार, समता, बंधुता आणि एकता. ही परत बाबासाहेबांची जी व्याख्या आपण सुटसुटीत पद्धतीने मांडली त्याबद्दल मी आपल्याला जय भीम करतो क्रांतिकारी. आणि माझा एक छोटासा प्रश्न आहे की मी एक लोककलावंत आहे. आपल्याला ज्ञात आहे लोककलावंतांची चळवळ ही खऱ्या अर्थाने विदर्भातून नागपूरमधून खरी उभी राहिली. जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं किंवा 1932 नंतर बाबासाहेबांची ही जातीयांताची लढाई, एकंदरीत बाबासाहेबांना जे चटके इकडे भेटले आणि त्यातून बाबासाहेबांना असं वाटलं की आपण आपल्या गावगाड्या बाहेरच्या माणसांना उत्तेजित केलं पाहिजे, एकंदरीत त्यांची ऊर्जा निर्माण केली पाहिजे आणि त्यांनी एकतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. म्हणजे भीमराव कर्डकांचं किंवा वामनदादांचं एक कवन आणि बाबासाहेबांची 10 भाषण ही बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं. तर याबद्दल सर आपण आवाज 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 येत नाही अशोक. आवाज काढू. हॅलो. बोला सर. लोककलावंतांचं काम, लोककलावंतांचं सामर्थ्य हे फार मोठा, यात वादच नाही आहे. तुम्ही जे म्हटलं की माझ्या 10 भाषणांपेक्षाही एक हा जलसा, कलापथक हे मोठा आहे. म्हणजे लोकांवरती प्रभाव टाकणारं असतं. ही गोष्ट तर आपण मान्यच करतो. कारण कला आणि जीवनाचा एका अर्थानं आशय, संदेश या 2 गोष्टी एकत्र येतात. भाषणामध्ये तो बाबासाहेब असो की छोट्या माणसाचं भाषण असो, याच्यामध्ये अशी कला किंवा मी संगीत किंवा कुठलं नाट्य किंवा कुठलं अभिनय या गोष्टी येत नाहीत. आणि म्हणून कलेचं सामर्थ्य अफाट आहे, ही गोष्ट खरीच आहे. पण एक गोष्ट मला स्वतःला लक्षात तुमच्या आणून द्यायची आहे की लोककलावंतांनी आपल्यातले जे सही विचारवंत आहेत, अचूक विचारवंत आहेत, संपूर्ण जीवनाला दिशा देण्याचं कार्य ज्यांच्या शब्दामध्ये आहे आणि जे 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 अद्ययावत विचार करतात, अनवर्थक विचार करतात, या विचारवंतांबरोबर मी असं नेहमी सांगतो की कार्यकर्त्यांनी, लोककलावंतांनी, लोकगायकांनी संबंध ठेवले पाहिजेत एकमेकांना. म्हणजे लोकगायकांचे प्रश्न, लोककलावंतांचे प्रश्न आणि साहित्यिकांचे, विचारवंतांचे प्रश्न हे जवळजवळ आले पाहिजे. ह्या प्रश्नांनी चर्चा केली पाहिजे परस्परांशी आणि त्यातून आपल्या सशक्तीकरणाचे मार्ग, आपल्या कलेला खूप ताकद मिळेल आणि ती प्रभावी होईल. माझी कला तुम्ही पहा असं म्हणण्याची गरज न पडता कामा नये लोक कलावंतांना. तुमची कला आम्हाला पाहावीच लागते, ती आमची गरज आहे, आमच्या अभिरुचीची गरज आहे, आमच्या सामाजिक परिवर्तनाची ती गरज आहे. असं फील
असा प्रत्यय लोकांना आला पाहिजे. तर अशा प्रकारचं सामर्थ्य आपल्या लोककलेमध्ये आहे, ते अधिक वाढावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. तिचं सामर्थ्य मी मान्यच केलं आहे बरं का. आणि या लोककलांनी, लोककलावंतांनी खूप कष्ट मात्र घ्यायची गरज आहे, खूप मेहनत मात्र घ्यायची गरज आहे, असं मला स्वतःला नम्रपणे अर्थात सांगायचं आहे. धन्यवाद सर. कारण आम्ही तुम्हाला पाहून, तुम्हाला ऐकून, तुमच्या विचारातून आम्ही आज पुढे चाललेलो आहे. कारण माझं बालपण हे तुम्हाला वाचताना, तुमच्या कविता वाचताना, तुमचे विचार अडॉप्ट करत असताना सुद्धा उभा राहिलो. आणि आज एक गावगाड्या बाहेरचा लोककलावंत मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी पर्यंत येऊन पोहोचतो आणि तिथे आपल्या पद्धतीने हा जो परिवर्तनाचा विचार आहे, समतेचा विचार आहे, ह्या लोकांपर्यंत पोहोचवतो. कारण मला, आपण पुण्यातल्या एका संमेलनाला होतो, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला भेटण्याचा योग आला किंवा अनेक संमेलनांमध्ये भेटण्याचा योग आला. पण तेव्हा आमची डेअरिंग नव्हती की आम्ही सरांच्या समोर जाऊन उभे राहू शकूत का. पण जेव्हा आम्ही तुमच्या समोर उभे राहिलो तेव्हा तुम्हाला निश्चितच हा समतेचा, परिवर्तनाचा, लोककलावंतांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो विचार आहे बाबासाहेबांचा, एक तो विचार त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नाही, आम्ही सरांना वाचलंय, सरांनी आम्हाला शिकवलंय आणि या शिक्षेतून आम्ही लोकांपर्यंत काहीतरी परिवर्तन घडू शकू, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आज जागतिक पातळीवरचा विचार आपण आमच्या सर्वांच्या समोर ठेवला, त्याबद्दल मी आमच्या सपकाळ सरांच्या वतीने आणि आमच्या विद्यापीठाच्या वतीने आपले शतशः ऋणी आहोत. आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. जय भीम. मलाही अभिमान वाटतो, गर्व वाटतो तुम्हा लोकांचा, कलावंतांचा, लोककलावंतांचा. पण त्यांच्यामध्ये एक संघटन असं क्रिएट करता येईल का तुम्हाला? वेगवेगळ्या क्षेत्रातले गायक आहेत, नाट्य कलावंत आहेत, हे कलावंत आहेत, ते कलावंत आहेत, अशा प्रकारचे जे सगळे कलावंत आहेत, कवी आहेत, या सगळ्यांचं एक कोलॅबोरेशन असं करता येईल का? यांचं एक संघटन असं करता येईल का? मला एक नेहमी असं वाटतं बरं का, की आपल्यामध्ये सारखा विचार विनिमय झाला पाहिजे. तुम्हा लोकांचे प्रश्न, तुम्हा लोकांची अडचणी, तुम्हा लोकांचे अनुभव करतो, अधिक करू शकतो. आणि माझा विचार जर तुम्हाला अगदी बरोबर वाटला आणि सर्जनशील वाटला आणि तो विचार जर तुम्हाला करू शकता, तो विचार तुम्ही तुमच्या कलेतून मांडू शकता, तर यासाठी मला असं स्वतःला वाटतं की तुम्हाला सगळ्यांच्या, आपण सगळे प्रतिभावंत समजू आपण एक क्षणभर, की आपण कोणीही मागे राहणार नाही, सगळे प्रतिभावंत फ्रंट राहतील, युगाच्या बॅनर सारखे ते राहतील. असल्या प्रकारची क्षमता आपल्यात निर्माण व्हायची असेल तर आपल्यातले हे सगळे प्रतिभावंत अधूनमधून एकत्र आले पाहिजे. त्यांच्या कॉमन प्रश्नांची चर्चा त्यांनी केली पाहिजे आणि त्याच्यावर काय लेआउट काढता येतो तोही आपण शोधला पाहिजे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा. आणि तुम्हा सगळ्यांच्या बद्दल मला अतोनात आदर आहे. निश्चित तुम्ही असाल, रावसाहेब असतील, कसबे सर किंवा त्यानंतर पांतावणे सर होते, डोळस सर, मुलांना तुम्ही कशा पद्धतीने संघटित व्हावं आणि बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार नव्हे तर एकंदरीत पुऱ्या सर्व समावेशक समाजाला एकत्रित बांधणं, निश्चितच कवी असेल, कलावंत असेल, लोककलावंत असेल, नाटककार असेल, या लोकांचं एक खूप मोठं संघटन हे महाराष्ट्रामध्ये तरी उभं राहत आहे. आणि यातून निश्चितच एक नवी दिशा या कलावंत मंडळींना, यांच्या प्रतिभाला मिळेल असा एक आशावाद इथे मी निर्माण करतो. माझ्यानंतर अनेक मंडळी आपल्याशी बोलू इच्छित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण बोलावं. जय भीम सर. की एकीकरण म्हणजे केवळ
आंबेडकर समाजातील, बौद्ध समाजातील कवी कलावंतांचं एकीकरण नव्हे. कलेला जात नसते, प्रतिभेला जात नसते, तिला धर्म नसतो. ती तर वाऱ्यासारखी सर्व संचारी असते. लक्षामध्ये. म्हणून मला असं वाटतं की हे सगळं गृहीत धरलं, खरं मानलं तरीही जे पुरोगामी आहेत, जे एका अर्थानं परिवर्तनवादी आहेत, पुढे जाऊ इच्छितात, आपल्यातल्या जुन्या काळातील आपल्यातल्या सगळ्या भिंती तोडू इच्छितात, आपल्या मधल्या सगळ्या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला विभागणाऱ्या, जातींच्या, धर्मांच्या, या गोष्टींमध्ये आपण विभागलेलो आहोत, कला विभागलेली नाही. बरोबर आहे ना? कला या गोष्टींनी विभागत नाही. तशी विभागली तर ती जातीची कला होते, ती त्या धर्माची कला होते, ती त्या गटाची कला होते. आणि अशी कला फार मर्यादित कला होते. आपलं कलेचं सामर्थ्य ती गावून बसते, अशी माझी धारणा आहे. त्याच्यानुसार मला असं वाटतं की मुस्लिम कलावंत असतील जे परिवर्तनवादी आहेत, जे आपल्या चौकटीत तोडू इच्छितात, पुरोगामी फोर्सेस आहेत, ते सगळे, ते ख्रिश्चनांमध्ये असतील, ते आदिवासीमध्ये असतील, ते ओबीसी मध्ये असतील, ते भटक्या विमुक्तांमध्ये असतील, मुस्लिमांमध्ये, बौद्धांमध्ये, जैनांमध्ये, कुठेही असो, पुढे जाणारं पाऊल हे तुमच्या पावलाचं मित्र पाऊल तुम्हाला वाटलं पाहिजे. लक्षामध्ये. म्हणजे आपले मित्र कोण आणि शत्रू कोण, कोणाला सोबत घ्यायचं आणि कोणाला आपल्या संगतीतून वजा करायचं, डिलीट करायचं, हे भान तुम्हाला आंबेडकरवादाने दिलं पाहिजे. आंबेडकरवाद म्हणजे तुम्हाला लिमिटेड करणारा वाद नाही आहे, तुम्हाला युनिव्हर्सल करणारा, वैश्विक करणारा, दुनियेशी दुःखांशी जोडणारा, यातनांशी, पिढ्यांशी जोडणारा असल्या प्रकारचा तो विचार आहे. बाबासाहेब आंबेडकर हे, तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्रात, मुंबईत, नागपूरमध्ये, भारतात आणि जगातही मावत नाही. बाबासाहेब आता अंतरिक्ष झालेले आहेत. या अंतरिक्षाचा विचार तुम्ही डोक्यात घ्यायचा आहे. हा विचार डोक्यात घेतला ना तर तुम्ही कोणत्याही पातळीवर, कुठल्याही मर्यादेच्या त्या आवर्तात सापडणार नाही आणि तुम्ही अफाट होत जाल. जय भीम. व्याख्यान केलं आणि सगळ्यांना उद्बोधित केलं, त्याबद्दल मी सरांचा अत्यंत आभारी आहे. या ठिकाणी आंबेडकर अध्यासनाच्या वतीनं जो एक विशेष व्याख्यानाचा आजचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, या व्याख्यानासाठी आज सन्माननीय उपस्थित म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर बळीराम गायकवाड हे उपस्थित आहेत. मी डॉक्टर गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. हॅलो, धन्यवाद सर. माझा आवाज येतोय सर? हो, येतोय. ओके. सर्वप्रथम आपले मनापासून आभार. आज 6 डिसेंबर प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा आज अनेक महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज अनेक कार्यक्रम आयोजित केले होते ऑनलाईन. आणि त्यामध्ये तरी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि फुले आंबेडकर अध्यासनाच्या माध्यमातून डॉक्टर अनिल सपकाळ सर यांनी ही जी काही व्याख्यानमाला चालवली, त्या व्याख्यानमालेमध्ये अनेक विचारवंतांचे विचार आपल्या सर्वांना ऐकता आले. आणि आज विशेष म्हणजे खरं तर हा मी माझा पर्सनल लॉस समजतो की डॉक्टर यशवंत मनोहर सर यांचं व्याख्यान मी उशिरा जॉईन झाल्यामुळे मला ऐकता नाही आलं. परंतु आज मुंबई विद्यापीठाचाही आपला एक कार्यक्रम होता आणि त्यामुळे मी उशिरा जॉईन झालो. उर्मिला पवार मॅडम यांनी एक प्रश्न विचारला होता तेव्हा मी जॉईन झालो. त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी देण्याचा प्रयत्न करीन. मी खरोखर माझं भाग्य समजतो की या व्याख्यानमालेमध्ये अगदी शेवटच्या दिवशी मला इथे माझे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल डॉक्टर अनिल सपकाळ सरांना धन्यवाद देतो.
मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजालाच नव्हे, फक्त भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पडलेलं एक सुंदर अशा प्रकार हे म्हणून पण स्वप्नवत अशा प्रकारचा हा प्रवास संपूर्ण भारताला आणि जगाला एक विरळ व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू, असं व्यक्तिमत्व आणि ज्यांच्याकडे आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका आयामामधून ज्यांची मांडणी करता येणार नाही, असं बहुआयामी आणि अनेक अंगाने ज्यांचा अभ्यास करता येईल अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपण म्हणून 20व्या शतकामध्ये 21व्या शतकाचा भारताचा जेव्हा आपण अभ्यास करू, तेव्हा या समाजाचा, या देशाचा अभ्यास करत असताना डॉक्टर बी आर आंबेडकर हे एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला पाहता येईल, ज्यामध्ये आधुनिक भारताच्या उभारणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विशेष योगदानाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि अनेक पद्धतीने तो विचार करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि त्यासाठी जगभरातल्या अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याच्या, त्यांच्या कार्याचा अभ्यास केला जातो आणि त्यापैकी एक उपक्रम म्हणून मुंबई विद्यापीठाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर संशोधन केंद्र ह्याचं आज उद्घाटन झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते. आणि ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आजच्या ह्या दिनी. त्यामुळे त्या सेंटरमध्ये सुद्धा तशा प्रकारचा अभ्यास होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, यांच्या जीवनाचे अनेक पैलू जे आजपर्यंत अभ्यासले गेले नाही आहेत, जे अजून अनएक्सप्लोर्ड आहेत, तर ते जास्तीत जास्त पद्धतीने विदेशातील विचारवंतांना, अभ्यासकांना, भारतातील वेगवेगळ्या अभ्यासकांनाही ते अभ्यासता येतील, यासाठी या सेंटरची निर्मिती करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फक्त भारतीय राज्यघटनेची निर्मिती ओळख न राहता त्यांनी भारतीय समाजातील जात, धर्म, पंथ, लिंग आदींच्या आधारावर प्रस्थापित झालेल्या शोषण व्यवस्थेचा अंत करण्याच्या दृष्टीने आणि राज्यघटनेच्या माध्यमातून भारताच्या या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये दिलेलं जे विशेष योगदान आहे, ते योगदान आपल्या सर्वांच्या पुढे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आलं पाहिजे, यासाठी म्हणून या सेंटरच्या माध्यमातून कार्य होणार आहे इथून पुढे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या बरोबरीने देशात निर्माण केलेल्या अनेक समस्या व दुःखांचं निराकरण करण्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे, ते अति अशा प्रकारचं योगदान आपल्या सर्वांना मिळालेलं आहे. जीवनाचा अधिकार व जगण्याचा अधिकार यांचा मध्ये समावेश करून या भारतीय समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत मोठे उपकार केले आहेत. अनेक मान्यवर बोललेच आहेत, परंतु तरी सुद्धा मला संधी मिळाली म्हणून काही गोष्टी मी फक्त इथे थोडक्यात नमूद करण्याचा प्रयत्न करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यवेधाचा विचार करून राष्ट्राच्या उभारणीकडे चिकित्सक दृष्टिकोनातून कसे पाहता येईल ते समजून घेऊन त्याची शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी केली आणि सामाजिक स्वतंत्रता मिळवून दिली. भारतीय समाजाला संविधानिक सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे आणि हे राष्ट्र उभारणीचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून झाले आहे. भारताला राज्यघटनेच्या माध्यमातून एक राष्ट्र म्हणून एकीकृत करण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्याचप्रमाणे हे राष्ट्र सातत्याने कशा प्रकारे विकसित होईल याची तरतूदही त्यांनी राज्यघटनेमधून करून ठेवली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे राष्ट्र निर्माते म्हणून त्यांचे सर्वाधिक मोलाचे योगदान आहे. आणि गेल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, ज्या विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे, त्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर चोपडे सर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द मॅन ऑफ सेंचुरी या नावाचं एक पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाच्या वितरणाचा सोहळा जेव्हा होता, त्यासाठी मला जेव्हा बोलावण्यात आलं होतं, तर त्या पुस्तकाच्या अनुषंगाने मी जेव्हा वाचन केलं तेव्हा सरांनी
अत्यंत अभ्यासपूर्ण असं जे पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की गेल्या 150 वर्षाच्या इतिहासामध्ये भारतामधून जे काही असंख्य रायटर्स आहेत, ऑथर्स आहेत, विचारवंत आहेत, समाजामध्ये कार्य करणारी अनेक मंडळी आहेत, या सर्वांमध्ये सगळ्यात विशेष अशा प्रकारचे उपक्रम राबवलेले, भारत देशाला खरोखर मोठ्या अर्थाने ज्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्यासारखं मोठं कार्य केलेल्या या सगळ्या समाज सुधारकांमध्ये युक्तिवाद सरांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे आणि खरोखर आपल्याला हा विचार घेऊन पुढे जायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण करून आपल्याला पुढे जावं लागेल. उर्मिला पवार मॅडम यांनी एक प्रश्न विचारला होता की आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा जातीवादाच्या किंवा चातुर्वर्णाच्या माध्यमातून आजही जे प्रश्न आहेत, भारत देशामध्ये असलेले प्रश्न आहेत, ते सुद्धा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर सुद्धा आजकाल डोके वर काढत असताना दिसतं, असं मॅडमचं एक ऑब्झर्वेशन होतं. मला इथे नमूद करायला खूप चांगलं वाटेल. मॅडमने असंही विचारलं होतं की मग या प्रश्नांना आपण कसं ऍड्रेस करावं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या कार्याचा अभ्यास करत असताना मला त्यातलं काही उत्तर भेटलं होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करून ठेवलं होतं 1913 मध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर डिबॉईस हे श्वेतवर्णीय, अमेरिकेतील श्वेतवर्णीयांच्या लढ्याचे प्रमुख प्रणेते होते आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहिलं होतं आणि भारत देशामध्ये दलितांचे जे प्रश्न आहेत, शोषितांचे प्रश्न आहेत, त्या शोषितांच्या प्रश्नांमध्ये आणि अमेरिकेतील श्वेतवर्णीयांच्या प्रश्नांमध्ये कशा प्रकारचं साम्य आहे आणि या दोन्ही शोषित वर्गांनी एकत्र येऊन काम करण्याची कशी गरज आहे, हे प्रतिपादन करणारं असं एक छोटेखानी पत्र डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर डिबॉईस यांना लिहिलं होतं. ते पत्र माझ्या संग्रही आहे, म्हणजे त्याची झेरॉक्स. आणि आपल्याला त्या पत्रामधून आणि या दोन्ही देशाचे आपले ते दिग्गज नेते होते आपले, तर त्यांनी तो केलेला पत्रव्यवहार यातून आपल्याला कळतं की त्या काळात सुद्धा हा ऑलरेडी विचार झालेला आहे की हे जे काही जटिल प्रश्न आहेत त्यांना मुळासहित उखडून टाकण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर सुद्धा आपल्याला मिळून सहकार्याची भूमिका संघटनात्मक पद्धतीने एकत्र येऊन हे प्रश्न आपल्याला तसाच लावावे लागतील, असा त्याचा आपण एक अर्थ काढू शकतो. एवढे बोलून मला आज मला इथे विचार व्यक्त करण्यासाठी आपण संधी दिली त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद मानतो. आणि उशिरा का होईना मी जॉईन करू शकलो आणि आपल्या सर्वांशी संवाद होऊ शकला, यामुळे मला खरोखर मनस्वी अत्यंत समाधान वाटतं. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. जय भीम. धन्यवाद डॉक्टर बळीराम गायकवाड सर. अतिशय व्यग्र असताना सुद्धा आज आपण फुले आंबेडकर अध्यासनाच्या वतीनं आयोजित केलेल्या या अभिवादन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा आभार, धन्यवाद. आजच्या या अभिवादनाच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य भाषण आणि व्याख्यान देणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर यांनी अतिशय नेमकेपणानं आणि एकूणच विस्तृत पद्धतीनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवले आणि प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तित्वाची एक वेगळी ओळख आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केला. केवळ संकुचित पद्धतीत न पाहता अधिक व्यापक आणि विस्तारानं आपण या सगळ्या प्रश्नांना कसं सामोरं गेलं पाहिजे याविषयीची भूमिका त्यांनी नमूद केली. मी डॉक्टर यशवंत मनोहर यांचे विशेष आभार मानतो आणि अर्थातच आजच्या या व्याख्यानासाठी आणि आजच्या या समारोप प्रसंगासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर मंजिरी कामत, सहाय्यक अधिष्ठाता मानव्य विद्या मुंबई विद्यापीठ मुंबई, त्यानंतर डॉक्टर सुनीता मगरे, डॉक्टर वंदना महाजन, डॉक्टर सुचिता दाजने,
डॉक्टर गणेश चंद्रचिवे, डॉक्टर संतोष राठोड, डॉक्टर जगन कराडे, कोल्हापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, याबरोबर उर्मिला पवार, मीना गोखले, कुंदा प्रोणी आणि अनेक प्राध्यापक उपस्थित आहेत आजच्या या सगळ्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी. अनेक प्राध्यापक, अनेक श्रोते हे 28 तारखेपासून सातत्यानं इथे येत होते. त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि मी सगळ्यांचे धन्यवाद देतो, कारण की तुमच्यामुळेच हा सगळा जो व्याख्यानांचा जो कार्यक्रम आहे किंवा जे विविध उपक्रम आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीनं संपन्न होऊ शकले. डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या आजच्या व्याख्यानासाठी एक तांत्रिक सहाय्य करणारे माझे नागपूर आकाशवाणीचे स्नेही अशोक जांभूळकर यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. अशोकला आवडणार नाही, माझा मित्र आहे तो, मी त्याचे धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं ही सगळी जी आजचं जे व्याख्यान आहे ते ऑनलाईन पद्धतीनं प्रस्तुत होण्यात अधिक मदत झाली. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, थांबतो. फुले आंबेडकर अध्यासनाच्या विविध उपक्रमांना आपण नेहमीच असे सहकार्य देता. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात फुले आंबेडकर अध्यासन हे सातत्याने काम करत असतं. आपण याही पुढे असेच सहकार्य देत राहा अशी मी विनंती करतो. थांबतो. जय भीम.